तर मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली। तर ती अपडेट म्हणजे मित्रांनो, आतापर्यंतची तलाठी भरती नॉर्मलायझेशन जी प्रोसेस पार पडलेली आहे तेव्हापासून तर आतापर्यंतची सगळ्यात मोठी मित्रांनो ती अपडेट आहे। कारण जो नॉर्मलायझेशनमध्ये काळा बाजार झालेला आहे तर त्याच्या बाबतीत ती अपडेट आहे मित्रांनो। तर बघा, जी काही अपडेट आलेली तर तिचे स्पष्टीकरण मित्रांनो पूर्णपणे देण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आता जे या ठिकाणी मित्रांनो जे विद्यार्थी असो, त्याच्यानंतर काही अदर लोक असतील ज्यांनी परीक्षेमध्ये घोटाळा केलेला आहे, गैरप्रकार केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांवरती असो किंवा मित्रांनो इतर लोकांवरती तर कारवाई करण्यात आलेली आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर अशी एक नवीन माहिती समोर आलेली आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, TCS मध्ये मित्रांनो बघा, TCS ने नॉर्मलायझेशनमध्ये घोळ केलेला आहे असं या ठिकाणी मित्रांनो सध्याची बातमी आहे। तर बघा, त्याच्यामध्ये एक मोठं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे मित्रांनो की असा जो काही घोळ आहे त्या बाबतीत ही पूर्णपणे माहिती। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायनल सांगणार आहे आणि फायनलच माहिती समोर आलेली मित्रांनो शासनाकडून की मित्रांनो आता तलाठी भरती परीक्षा रद्द होईल किंवा नाही होणार, किंवा परीक्षा MPSC मार्फत गेली जाणार आहे का, किंवा काय होणार आहे मित्रांनो, किंवा नॉर्मलायझेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, आणि कोणावर अन्याय होता वाचला किंवा कोणावर अन्याय मित्रांनो अजून होणारच आहे, सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यार, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा, जशी की मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून माहिती समोर आलेली होती मित्रांनो की जो काही झालेला गैरप्रकार आहे तो कोणाकोणासोबत आणि कोणाकडून झालेला आहे। तर TCS मध्ये जे कर्मचारी होते त्यांनीच त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या पद्धतीने मार्क मिळवून दिले मित्रांनो, गैरप्रकार करून, काळा बाजार करून। तर ती फायनली मित्रांनो गोष्ट समोर आलेली आहे। तर TCS कर्मचाऱ्यांवर आता ज्यांनी असा प्रकार केलेला आहे त्यांच्यावरती डायरेक्टली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो, लक्षात द्या। त्याच्यानंतर पुढचं पाहू शकतात की परीक्षक कॉपी पुरवल्याचा आरोप खाजगी कंपनीमार्फत पदभरतीवरील प्रश्नचिन्ह या ठिकाणी मित्रांनो उत्पन्न झालेला आहे। तर लक्षात घ्या, ज्यांनी गुन्हा केलेला होता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे मित्रांनो। तर हा जे गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी त्यांच्यासोबत न्याय झालेला आहे मित्रांनो, एवढा। आता याच्याहून महत्त्वाचा न्याय म्हणजे भरती रद्द करण्यासंदर्भात आहे किंवा नवीन परीक्षा घेण्यासंदर्भात आहे। 45% विद्यार्थ्यांची परीक्षा डबल होईल किंवा नाही होईल ते मी तुम्हाला आता मित्रांनो डायरेक्टली सांगतो। तर बघा, जी काही मित्रांनो TCS कडून या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो क्लेरिफिकेशन दिलेलं आहे। म्हणजे मित्रांनो जे काही नॉर्मलायझेशनमध्ये घोळ झालेला आहे अशी अफवा पसरलेली आहे। तर नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने TCS कंपनीने केलेलं आहे की एवढ्या प्रचंड विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये, आता विद्यार्थी म्हणत होते की माझे एवढे वाढले आणि माझे एवढे कमी झाले की 200+ मार्क जात आहे, तर ते कशामुळे गेले मित्रांनो, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने झालं, तर त्याचं पूर्णपणे मित्रांनो ही क्लेरिफिकेशन देण्यात आलेलं आहे। इथं ही पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो की मार्क कसे वाढवायचे, कोणत्या चिन्हाचा वापर कसा करण्यात आलेला आहे, विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क असतील किंवा मित्रांनो अदर मार्क असतील, पूर्ण बॅचचे मार्क असतील, शिपवाईज मार्क असतील, ते फॉर्म्युल्यामध्ये ॲड करून मित्रांनो पूर्णपणे नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे। त्याच्या बाबतीत हे प्रसिद्ध पत्रक आहे मित्रांनो। म्हणजे मेथड ही पद्धत देण्यात आलेली की अशा पद्धतीने हे झालेलं आहे म्हणून एवढ्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे। तर पाहू शकता तिथं चिन्हांचा अर्थ आहे, चार्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो। मी तुम्हाला मित्रांनो सोप्या पद्धतीने जसं तुम्हाला लवकरात लवकर आणि एक्झॅक्टली समजेल त्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगतोय मित्रांनो। तर पाहू शकतात मित्रांनो की सूत्रांचे मराठीमध्ये अर्थविवरण, गुणांकन, वाढ दर्शवणारे, ज्यांचे वाढलेले आहे त्यांच्या याच्यामध्ये कसा बदल झालेला आहे, कसे मार्क वाढलेले आहे त्याच्यासाठी हा चार्ट देण्यात आलेला आहे। आणि इथं खाली फॉर्म्युला आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये पूर्णपणे मित्रांनो मार्क ॲड होतात, शिफ्टचे मार्क, विद्यार्थ्यांचे मार्क, त्यांनी परफॉर्म कसा मित्रांनो विद्यार्थ्यांचा जो काही परफॉर्म आहे या सगळ्या गोष्टी ॲड झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर मार्कांमध्ये चेंजेस झालेले आहे मित्रांनो। अशा पद्धतीचं हे वाढणाऱ्या मार्कांबाबत आहे मित्रांनो। त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कमी झालेले आहे तर ते कसे कमी झालेले आहे त्याचा पण इथं अर्थ देण्यात आलेला आहे। पाहू शकतात इकडे चिन्ह आहे, चिन्हाचा अर्थ आहे, इकडे उदाहरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर त्याचं ही मित्रांनो खालचा फॉर्म्युला त्याचा आहे। तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर त्या बाबतीत हा पूर्णपणे चार्ट आहे मित्रांनो। तर असं क्लिअरिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे। हे सांगण्याचं एकच तात्पर्य होतं मित्रांनो की आता जर हे TCS ने क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे की नॉर्मलायझेशन आम्ही अशा योग्य पद्धतीने केलेलं आहे मार्क वाढण्यासंदर्भात, मार्क कमी होण्यासंदर्भात, तर मित्रांनो याच्यामुळे काय होईल, तलाठी भरती रद्द होऊ शकत नाही मित्रांनो आणि पेपर डबल पण होऊ शकत नाही मित्रांनो। तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की 45% विद्यार्थ्यांचा परीक्षा म्हणजे जो काही पेपर आहे तर तो डबल घेण्यात यावा आणि ज्याच्यामध्ये मग दम असेल मार्क घेण्याचा, ज्याच्यामध्ये टॅलेंट असेल तो विद्यार्थी मार्क घेईल आणि मग पास होईल। आणि एका दिवशी MPSC मार्फत 8 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा झाली पाहिजे म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याचा याच्यामध्ये विषय येत नाही मित्रांनो। तर असा विद्यार्थ्यांचा विचार आहे। परंतु जर TCS ने असं क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे
त्याच्यामुळे तलाठी भरतीचा परीक्षा रद्द होईल किंवा भरती रद्द होईल आणि वापस परीक्षा होईल हे कोणी सांगू शकत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे लक्षात घ्या. आता मित्रांनो एक क्लेरिफिकेशन आलेलं आहे, याच्यानंतर रिझल्ट लागून जाईल मित्रांनो, तलाठी भरतीची अंतिम निवड यादी लागून जाईल मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे मग विद्यार्थ्यांना मित्रांनो पेसा निकाल झाला की नियुक्ती भेटून जाईल. त्याच्यानंतर निकाल संदर्भात काय अपडेट आहे मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला दिलेली. अंतिम निवड यादी मित्रांनो 2 दिवसानंतर जाहीर होईल, जशी जाहीर होईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याच्यामध्ये जर तारीख पे तारीख अजून झाली तर तसं मी तुम्हाला कळवेल. यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, तुमचा रिस्पॉन्स इथं सांगू शकतात. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि परीक्षा डबल होईल किंवा नाही किंवा झाली पाहिजेत भरती रद्द तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.